नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज आपण ही हेअरस्टाईल कशी करणार आहोत ते पाहणार आहोत. ही हेअरस्टाईल तुम्ही एंगेजमेंट असो, सायडर मेकअप असो किंवा ब्रायडलला ओपन हेअरस्टाईल जर करायची असेल त्यात तुम्ही इझिली करू शकता आणि खूप इझी आहे. तर ह्याला आपण वॉटरफॉल ब्रेड असं म्हणतात. तर चला स्टार्ट करूया हेअरस्टाईल कशी करायची. मी आधी ते हेअर प्रिपरेशन करून घेतलेलं आहे, पूर्ण हेअर प्रिपरेशन करून घेतलं आहे. आणि आता आपण सेंटर पार्टिशन करून जे साईड चा आहे, साईड वन साईड आहे ते घेतलेले आहे. त्या साईडमधून आपण असं सेक्शन घेतले आहे. तर हे सेक्शन कसं घ्यायचं, तर आपलं जे ॲब्रो आर्च आहे त्यानुसार असं कंगवा हे करून आपण सेक्शन घ्यायचं आहे. नंतर आपण इथे त्यातून जे आपण पूर्ण सेक्शन घेतलं होतं हेअरचं, त्यातून एक छोटासा पार्टिशन काढून त्याला असं एक नॉट तयार केलेली आहे. जी नॉट की आपण आता फर्स्ट नॉट असल्यामुळं तिला आपण इथे एका क्लिपने सिक्युअर करून घेऊया आणि नंतर त्याचनुसार सर्व नॉट आपण तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता की मी कशा प्रकारे एक सिंगल नॉट घेते आहे आणि त्याला वरच्या बाजूने काढून आतून बाहेर काढते की ते अशी एक नॉट तयार होईल. तुम्ही व्हिडिओमध्ये नीट पाहून करू शकता. अशा प्रकारे तुम्ही सर्व नॉट तयार करून घ्यायचे आहेत आणि ह्या नॉट खूप इझिली तयार होतात. काही तुम्हाला जास्त हे नाही, फक्त तुम्ही व्यवस्थित सेट करून ठेवा. जे आपले साईडचे हेअर असतात, ओपन हेअरस्टाईल करताना जे बेबी हेअर वगैरे असतात ते खूप मध्ये मध्ये येतात, ते फक्त येऊ देऊ नका, जेणेकरून ते आपली प्रॉपर हेअरस्टाईल दिसेल. तर अशा प्रकारे मी पूर्ण हे करून घेत आहे. आणि आपण हे कुठपर्यंत करायचं आहे की आपला जे मधून भांग येतो, म्हणजे पाठीमागे जे डोक्याचे आहे तिथपर्यंत येऊन ते स्टॉप करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण नॉट तयार करून घ्यायचे आहेत वन साईडने आणि दुसऱ्या साईडने पण तशाच प्रकारे नॉट तयार करायचे आहेत. इथं मी क्लिप लावत आहे, नंतर तिकडले साईड करून घेणार आहे. असे दोन्ही साईड करून झाल्यानंतर मी त्या दोन्हीला एका रबरने टाईट करून पोनी बांधणार आहे, जेणेकरून की ते आपले नॉट लूज नाहीत पडणार आणि सिक्युअर राहतील. आणि आपला हा पूर्ण क्राऊन सेक्शन आहे त्यावर आपण हा वॉटरफॉल तयार केलेला आहे. ह्याला आपण वॉटरफॉल ब्रेडसुद्धा म्हणू शकतो किंवा ओपन नॉट हेअरस्टाईलसुद्धा म्हणू शकतो. तर तुम्ही ही इझिली करू शकता, जास्त काही प्रिपरेशन करायची गरज नाही. ब्लू ड्राय करा, क्रिम्पिंग करा, त्यानंतर ही हेअरस्टाईल तुम्ही करून घ्या. आता इथे मी म्हणजे ते 4 पदरी वेणी कशी म्हणतात तशी 4 साईडची ब्रेड घालून घेणार आहे. आणि अशा प्रकारे इथं मी थोडंसं युनिक हेअरस्टाईलचं लुक देत आहे. तर तुम्ही असे ओपनसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे ब्रेड करून खाली कर्ल्स करून घ्यायचे आहेत. तर कर्ल्स पण मी ते सिंपल कर्ल्स करणार आहे, कोणत्याही प्रकारची वेगळी टेक्निक नाही करणार, कारण की आपली इझी हेअरस्टाईल आहे. इझी हेअरस्टाईलमध्ये आपण सगळ्या टेक्निक खूप इझिली यूज केलेल्या आहेत. आणि तुम्हालाही अशा हेअरस्टाईल आवडत असतील आणि शिकायचे असतील तर आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या पेजवरती अशाच नवीन नवीन हेअरस्टाईल तुम्हाला इथून पुढे पाहायला भेटतील. तर चला आपण पाहूया. ही मी 2 पार्ट करून घेतलेले आहेत. आता इथं मी कर्ल्स करणार आहे. तर कर्ल्स कसे मी फक्त सिंपल कर्ल्स करणार आहे. तुम्हाला मी आधी पण बोलले की मी कोणतीही टेक्निक यूज करणार नाही. तुम्हाला जर टेक्निकल रोलिंग टेक्निक किंवा आउट कर्ल, इनवर्ड आणि अशा प्रकारचे जे कर्ल्स आहेत, वेव कर्ल्स वगैरे, हे सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. तर आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही सुद्धा करा. तर तुम्ही पाहू शकता मी कर्ल्स करून घेत आहे. मी इथं आयकॉनिकचं टॉंग यूज करत आहे आणि हे 22 नंबरचं आहे. खूप छोटं पण नाही आणि खूप मोठं पण नाही यूज करायचं, प्रॉपर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे कर्ल्सचे टेक्निक आहेत, जे कोणते पार्ट्स, ते सर्व दाखवणार आहेत एक एक पार्ट करून, जेणेकरून तुम्हाला इझिली शिकता येतील. यामध्ये फक्त आपण वॉटरफॉल ब्रेडचं दाखवलेलं आहे आणि हा ब्रेड तुम्ही ओपनसुद्धा ठेवू शकता. खूप सुंदर दिसतंय आणि ह्याला थोडं थोडं रिअल फुलांनी सुद्धा सजवू शकता. तिथे तुम्ही जिप्सी, ऑर्चिड किंवा जे छोटे छोटी ब्ल्यू डेझी वगैरे राहतात त्या प्रकारचे फुलं तुम्ही वापरू शकता. तर आपलं चॅनल हे प्रॉपरही मराठीमध्ये आहे. तुम्हाला मी मराठी आपल्या भाषेत मी शिकवणार आहे. तुम्हाला हेअरस्टाईल असो, मेकअप असो, कोणत्याही प्रकारची वेगळी भाषा इथे यूज केली जाणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही जे मराठी सबस्क्रायबर असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मी सर्व कर्ल्स करून घेते आणि नंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते.
हा आहे आपला फायनल लुक आणि आता इथे मी फक्त बटरफ्लायने सजवणार आहे आणि जिथे आपण रबर टाईट केलेले आहे तर रबरने जी पोनी केली आहे तिथे ते दिसू नये किंवा खराब दिसतं आहे म्हणून तिथे आपण फक्त बटरफ्लाय यूज करणार आहोत. तिथे दुसरं कोणतंही तुम्ही यूज करू शकता तुमच्या चॉईसनुसार. आणि अशा प्रकारे आपली हेअरस्टाईल ही खूप सुंदर आणि इझिली तयार झालेली आहे. खूप काही मेहनत नाही, तुम्ही कमीत कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी हेअरस्टाईल ही करू शकता. आणि तुम्हाला इथे जर कर्ल्स हार्ड कर्ल्स करायचे असतील तर तुम्ही हार्डसुद्धा करू शकता. मी तर सिम्पल कर्ल्स केलेले आहेत की जेणेकरून ते इझिली रिमूव्ह होऊ शकतात. तर अशा प्रकारे आपली हेअरस्टाईल तयार झालेली आहे. तर कशी वाटली नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे याचा अर्थ तुम्हाला ही हेअरस्टाईल खूप आवडलेली आहे. तर अशाच नवीन नवीन हेअरस्टाईलसाठी आणि कर्ल्सच्या टेक्निकसाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. धन्यवाद.